नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर पहा, पाऊस चाललाय बाहेर आणि अशा पद्धतीत छान असं पाऊस चाललाय. इथे फुलं उमलले मोगऱ्याची या ठिकाणी. आणि मी साडी कोणती वेअर करणार आहे. आज आहे नागपंचमी आणि श्रावणी सोमवार. तर श्रावणी सोमवारला पुढच्या व्हाईट कलरची साडी नेसावी असा माझा उद्देश आहे. पण ही साडी मी नेसणार आहे कारण आता काही झालेले बी साड्या देखील आहेत, पण पावसा पाण्याचं थोडंसं म्हटलं हाच आपलं ठीक आहे, डांबर गोळ्यांचा वास येते. तर हिला इस्त्री पण आहे आणि छान आहे. तर म्हटलं असू द्या, काही हरकत नाही, हीच नेसावी नसेल. आणि आता तुम्ही मग सगळं आवरलं आहे कारण खूप लवकर उठून बाकीचे सगळं स्वच्छता वगैरे करून घेतली. आता रांगोळी काढायची आहे आणि ह्यांची देवपूजा चालू आहे. पहा, देवपूजा पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवेन. आता मी रांगोळी काढून घेणार आहे. भांडी करायची, यांना चहा वगैरे करून द्यायचं कारण ह्यांना जायचं आहे थोडा वेळ शाळेमध्ये. आणि तिकडून आल्यानंतर दुपारी खिचडी वगैरे होईल कारण आजचं नैवेद्य हा संध्याकाळीच होईल. नागपंचमीमुळं श्रावणी सोमवारमुळे उपवास असल्यामुळं बऱ्यापैकी नैवेद्य संध्याकाळी पूर्णाचा. चला आता मी आज आवरून घेते आणि बोलते तुमच्यासोबत. अशा प्रकारे हे नागिन वगैरे पूजा करून झालेली आहे आणि बाकी सगळ्या प्रकारची पूजा करून घेतली. इथे महादेवांना आज अभिषेक करून सगळं पिंडीवर करून घेतला. त्यानंतर आपली गौराबाईचं पण दिवा लावलेला आहे. इथे अगरबत्ती, छान अशी देवपूजा झालेली आहे. तर आता मी अशी तयार झालेली आहे आणि आता की नाही मी देवाला हळदी कुंकू वगैरे सगळं देऊन घेते, छान असं पूजा करून घेते आणि जरा मंदिरात जाऊन येते आज सोमवार असल्यामुळे. चला, सो आलेली आहे मी मंदिरातून, आता चालले आहे घरी. मंदिरातून काय होत होतं, त्यामध्ये आहे
पाण्यासाठीचा तांब्याचा तांब्या, त्यानंतर बेल, आज शेवा मोठा आहे, तांदूळ तर त्यामुळे तांदूळ वगैरे सगळं ह्यामध्ये होतं. व्हिडिओ कसं बनवणार काय मग पटपट, कारण मंदिरामध्ये पण आता गर्दी आहे ना, त्यामुळे असं. तर त्यामुळे तर खिचडी खाते आता. 3:30 वाजले, कारण उशीर झाला आणि भूकही नव्हती म्हणा. तर ह्यांची वाट पाहून घेतली मी. मेहंदी आता रंगायला लागली नागपंचमीची. आता खिचडी खाणार आणि थोडा आराम करून मग संध्याकाळी पुरणाच्या स्वयंपाकाला संध्याकाळी चालू करणार. डाळ वगैरे भिजत ठेवली, कणिक थोडी नंतर मिळणार, कारण भरपूर उशीर आहे त्यामुळं काय. आणि खिचडी छान झाली, बटाटा वगैरे खाल्ला ना छान. लिंबू वगैरे काय घेतलं नाही म्हणजे छान लागते खिचडी. शक्यतो आवडतच नाही मला, पण आता ऑप्शन नसतो ना बऱ्याच वेळा. सोमवारी तर काय ऑप्शन नाही ना. बाहेर एवढा छान पाऊस चालला आहे ना, एवढा छान पाऊस चालला आहे, खूप सुंदर वाटतं. आणि हवा एवढी थंड येते ना. सगळी स्वच्छता वगैरे झाली. आजचं काम एवढं छान पद्धतीने आवरलं. आणि लवकर उठल्यामुळं ना, म्हणजे कसं रात्री लवकर झोपलो, ह्यांना सुट्टी होती तर आम्ही म्हणजे काही कराडमधली कामं करून आलो आणि लगेच जेवण वगैरे करून झोपलो, कारण आमच्या नशिबाला ना कधीतरीच लवकर झोपणं होतं. तर मग सकाळी झोप एवढी छान झाली ना, पूर्ण झोप झाली, तर फ्रेश पण वाटलं आणि कामं करायला मजा येते. मग पटापट असं वाटतं, किती काम असलं ना तर मग काय कामाचं टेन्शन वाटत. मग झोप नाही ना झाली, मग काहीच काम करावं असं वाटत नाही आणि आळस खूप भरलेला असतो असं. रेप आहे, पुरण राहिलेलं आहे. आणि आता थोडेसे 4-5च पोळ्या केल्यात नैवेद्याला आणि आता गरम गरम खाण्यासाठी, कारण कणिक देखील आहे हे पहा. आणि आता ही कणिक उद्या होईल संध्याकाळी, अशा पद्धतीने आहे. अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत पहा, किती छान अशा. आणि एकदम सॉफ्ट झाले तर एकदम मस्त, एकदम छान झालेत. आणि आता आलं की नाही, अगदी तुटतात आहेत ना ते कणिक पहा किती पातळ आहे अशी, हे पहा. त्यानंतर ते कोरडे तळलेली, ह्यामध्ये आहे भात आणि इथे आहे आमटी पहा, आमटीला कट कसा आलेला आहे. त्यानंतर इथं बटाट्याची भाजी. अशा पद्धतीने एक बिना कांदा लसणाचा स्वयंपाक झालेला आहे. तर विदाऊट कांदा लसूण असं सगळं बनवलेलं आहे आता. आणि नैवेद्य देखील दाखवायचं आहे. साडी वगैरे चेंज केली मी, कारण कसं की स्वयंपाकाच्या वेळी खराब होणार ना काठपदर साडी म्हणून. आणि दुसरी पण मी साधी काही सिंपली केली नाही, कारण म्हटलं चला. आणि अशा पद्धतीने झालेला आहे नागपंचमीचा स्वयंपाक. काय
हे पहा सगळं आज ॲप्रन घातलं नाही ना तर बरोबर पोटाच्या तिथे सगळं पांढरं चालू झालं लागलं एकदम. तर आता पहिले हे सगळं आवरायचं, गॅस वगैरे पुसून घ्यायचा, त्यानंतर पुरण कणिक एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार. आणि खूप छान झाले पोळ्या, म्हणजे ना मनासारखं असं झालं ना सगळं व्यवस्थित तर छान वाटतं. आमटी भात भाजी सगळं मस्त, तळण वगैरे. आणि स्वयंपाकाला वेळ लागत नाही, पटकन होऊन जातो. फक्त की कणिक आहे ना भिजवून, डाळ भिजवून ठेवते मी अगोदर 2-3 तास. कणिक भिजवून पाण्यात टाकून ठेवली की नंतर ते एकदम मस्त अशी घेतली ना, एकदम पातळ अशी, मैदा वगैरे काही घालायचा नाही, एकदम भारी अशा पुरणपोळ्या होतात, एकदम सॉफ्ट सॉफ्ट अशा होतात. त्यामुळं काय वाटत नाही आणि खूप मनासारखा स्वयंपाक होतो. आणि एक हे की पुरणपोळी जर मनासारखी झाली तर त्या स्वयंपाकाला महत्त्व वाटतं, नाही तर मग मजा येत नाही. तर चला मग आता मी देवाला वगैरे नैवेद्य दाखवते, जेवण करते, कारण हे तर गेलेत मेडिकलला आणि आता ते येतील तेव्हा जेवण होईल त्यांचं. तर ठीक आहे, नाही राहू दे, चला जाऊ दे, राहू दे.